नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आम्ही वारंवार एक गोष्ट सांगत होतो की बाबांनो 17 मार्चला आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम होणार आहे आणि त्याच एक्झामची ऍडव्हर्टाइजमेंट एक 40 दिवस अगोदर म्हणजे आज प्रकाशित झाली। आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम सांगितल्याप्रमाणे 17 मार्चलाच होणार आहे आणि 500+ वॅकन्सी ह्या ऍड मध्ये आपल्याला दिसतात। मग एकंदरीत या सर आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरचा सिलेबस काय असेल, एक्झाम प्रोसेस कशी असेल, इंटरव्ह्यू असेल का, सोबत सोबत कोणता सब्जेक्ट किती मार्कला असेल, त्याच्यानंतर पीजीडीबीएफचा कोर्स काय असेल, या सगळ्या गोष्टींची डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघूया। सिलेबस काय असेल, कोण कोण यासाठी एलिजिबल आहे, म्हणजे एज काय, पॅटर्न कसा असणार आहे, सॅलरी स्ट्रक्चर खूप आकर्षित सॅलरी आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरला दिली जाते, म्हणजे 6.14 लाख ते 6.5 लाखापर्यंतचं पॅकेज हे तुम्हाला इयरली असतं। अराउंड 50,000पेक्षा जास्त सॅलरी आयडीबीआयच्या केसमध्ये आयडीबीआय देते। एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू, फायनल सिलेक्शन, सिंगल एक्झाम फायनल सिलेक्शनचा हा महत्त्वाचा पेपर असतो। तर याबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबत सोबत मेन्स साठीची कोणती बॅच आहे, जीए साठी स्पेशल कोणती बॅच आहे, जीएचं वेटेज याच्यामध्ये कसं आहे, याबद्दलच्या सगळ्याच गोष्टी आपण बघूया। बघा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा येतो, एक एक मुद्दा नीट डिटेल मध्ये समजून घेऊया। सर टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहे? 500+ वॅकन्सी या केसमध्ये आयडीबीआय काढलेले आहे। 500+ वॅकन्सी, ओपन साठी 203 वॅकन्सी आहे, एससी असेल 75 वॅकन्सी, एसटी साठी 37, ईडब्ल्यूएस साठी 50, ओबीसी साठी 135, पीडब्ल्यूडी म्हणजे व्हीआय असेल, ओएच असेल, एचआय असेल 6565, या हिशोबाने टोटल 500 वॅकन्सी या केसमध्ये। जरी सर 500 वॅकन्सी दिसतात, मागच्या वर्षी अराउंड एक 600 वॅकन्सी मागच्या सप्टेंबर मध्ये ऍड आली होती आणि 31 ऑक्टोबरला पेपर झाला होता। 31 ऑक्टोबर 2023 ला पेपर झाला होता। त्या मुलांची जॉईनिंग आहे आता 12, 13, 14 फेब्रुवारीला, म्हणजे ऑक्टोबर मध्ये पेपर होतोय, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये इंटरव्ह्यू होतोय, जानेवारी मध्ये लगेच रिझल्ट लागतोय आणि फेब्रुवारी मध्ये लगेच तुम्हाला तिकडे ट्रेनिंग साठी बोलवतात। ते अवघ्या 4-5 महिन्यांचा हा कालावधी आहे। सेम त्याच पद्धतीने फेब्रुवारी मध्ये ऍड येते, मार्च मध्ये तुमचं एकंदरीत पेपर होईल, लगेच एप्रिल मे मध्ये तुमचा इंटरव्ह्यू आणि मे जून मध्ये तुमचा रिझल्ट आणि लगेच जून जुलै मध्ये तुम्हाला तिकडे बोलायला जाईल। म्हणजे या 4-5 महिन्यामध्ये ही पूर्ण प्रोसेस तुमची होईल। जून जुलै पर्यंत ही पूर्ण प्रोसेस तुमची होईल, एकदम पारदर्शी प्रोसेस आहे। आणि मागच्या वेळेस जेव्हा 600 जागा होत्या तेव्हा महाराष्ट्रामधले 150+ कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते आणि फक्त टीम सारथीचे अराउंड त्याच्यामध्ये 70 ते 80 कॅन्डिडेट फायनल सिलेक्शन ज्युनियर असिस्टंट मॅनेजर मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, जे सध्या 12, 13, 14 तारखेला ट्रेनिंगला तिकडे जाणार आहे। तर जे अपकमिंग विद्यार्थ्यांसाठी किंवा जे बाकीचे विद्यार्थी तयारी करताय अशांसाठी ही सुवर्ण संधी, 500+ वॅकन्सी, कमीत कमी या 500 मधल्या 150 पेक्षा जास्त जागा हे महाराष्ट्रातले कॅन्डिडेट साठी असेल म्हणण्यापेक्षा आपले कॅन्डिडेट जास्त अप्लाय करतात आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन कॅन्डिडेट याच्यामध्ये सिलेक्ट होतात। मुद्दा नीट लक्षात घ्या। सर एक्झाम कधी आहे? एक्झामचा टाइम त्यांनी क्लिअर मेन्शन केलेला आहे, टेंटेटिव्ह 17 मार्च 2024, म्हणजे 17 मार्चला चिवाली एक्झाम होईल। 500 वॅकन्सी, मी कोणत्या याला किती वॅकन्सी त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं। एज 20 पासून 25 पर्यंत आहे। हवाला मुद्दा मी पुढच्या स्लाइडला डिटेलमध्ये आणलेला आहे। मिनिमम 20 वर्षात पाहिजे, मॅक्सिमम 25 वर्षात पाहिजे। सर हा मुद्दा तेवढा चांगला कळाला नाही, डिटेलमध्ये सांगा। तो इथं बघा, तो मुद्दा पण मी डिटेलमध्ये पुढच्या स्लाइडला सांगतो। डिटेलमध्ये का बाबा 500 वॅकन्सी, प्रत्येक मुद्दा मी डिटेलमध्ये सांगतो। इथून चालू करूया एज्युकेशन क्वालिफिकेशन पासून, मग तुमचा एज वगैरे। सर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, नीट मुद्दा लक्षात घ्या। कॅन्डिडेट शुड बी graduate from any discipline from a university recognized by the government of India or equivalent qualification recognized by government of India। तुम्ही कोणत्याही विद्यापीठातून ग्रॅज्युएट असावे, पर्सेंटेजची काहीही लिमिट नाही। कोणत्याही विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालेलं असावं, पर्सेंटेजची काही लिमिट नाही। पासिंग ओनली अ डिप्लोमा कोर्स विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज द क्वालिफाईंग द एलिजिबल क्रायटेरिया। फक्त माझा डिप्लोमा झालेला आहे, मी क्वालिफाय नाहीये, मी कोणताही ग्रॅज्युएट असावा, बीए, बीकॉम, बीएससी इंजिनिअरिंग, बीएससी ॲग्री, तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन असावं, कोणत्याही विद्यापीठातलं, मुक्त विद्यापीठातलं पण ग्रॅज्युएशन चालतं। त्यानंतर कॅन्डिडेट आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी असणं कंपल्सरी नाही, असलं तर ठीक आहे, कंपल्सरी अजिबात नाही। मी पुन्हा सांगेन कंपल्सरी नाहीये। प्रोफिशियन्सी रिजनल लँग्वेज विल बी प्रेफर्ड, तुमची रिजनल लँग्वेज मध्ये मराठी वगैरे तुम्हाला आली पाहिजे तर त्याला प्रेफर केलं जाईल, तर काही विषय नाही। ह्यावाल्या गोष्टी मला माहिती आहे किंवा ह्यावाल्या गोष्टी सर मी क्वालिफाय आहे। त्याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा मुद्दा, सर ते एज बद्दलच नीट कळत नव्हतं। काय 31 जानेवारी 2024 नुसार
तुझं वय 20 पेक्षा जास्त आणि 25च्या मध्ये पाहिजे सर, तरी पण नाही का आलं. 20 पेक्षा जास्त 25च्या मध्ये मला नाही का आलं. त्याच्यापेक्षा सोपं, अ कॅन्डिडेट मस्ट बी अ बॉर्न नॉट अर्लियर दॅन 31 ऑफ जानेवारी 1999. 31 जानेवारी 1999च्या अगोदरचा जन्म नसावा. 31 जानेवारी 1999च्या अगोदरचा जन्म नसावा. अँड नॉट लेटर दॅन 31 जानेवारी 2004. आणि 31 जानेवारी 2004चा पण जन्म, 4च्या नंतरचा पण जन्म नसावा. 31 जानेवारी 1999 चालेल, 31 जानेवारी 2004 पण चालेल. बोथ आर इन्क्लुझिव्ह. ह्या दोन्ही डेटला असेल तर चालेल आणि यांच्यामध्ये चालेल. म्हणजे तुझा जन्म 31 जानेवारी 1999 पासून पुढे 31 जानेवारी 2004 पर्यंतच झालेला असावा. 4 पर्यंतच झालेला असावा. हा एज क्रायटेरिया 20 पासून 25 पर्यंत. सर मुद्दा नंबर पुढचा. सर हा आहे ओपनचा, हा आहे ओपन साठी, जे अनरिझर्व्ह आहे ओपन साठी. सर बाकीच्यांसाठी जर एसटी साठी तुम्ही पाहिलं तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन त्या केसमध्ये, ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन त्या केसमध्ये. सर पर्सन विथ डिसेबिलिटी जर हँडिकॅप असेल तर 10 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. आणि सर एक सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. हा जो मी क्रायटेरिया तुम्हाला सांगितला हा ओपन साठीचा क्रायटेरिया सांगितला. बाकीच्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन आहे ह्या पद्धतीने, या पद्धतीने. मग 20 एससी साठी 30 पर्यंत चालेल, ओबीसी साठी 28 पर्यंत चालेल. त्याच्यानंतर आपण विचार केला डिसेबिलिटी असेल, हँडिकॅप असेल तर तुम्हाला फार जवळपास 10 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे एक 35 पर्यंत चालेल. तर ह्या वाल्या गोष्टी चालतील. त्यानंतर पुढे महत्वाचा मुद्दा, कधीपासून अप्लाय करायचे, कधीपासून अप्लाय करायचे. ऍप्लिकेशन फीस पेएबल फ्रॉम 12 फेब्रुवारी 2024 पासून ऍप्लिकेशन डेट चालू होतील 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत. 12 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता ह्या पोस्ट साठी. एससी एसटी पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी 200 रुपये फीज आहे. बाकी सगळ्यांना ओबीसी असेल, ईडब्ल्यूएस असेल किंवा बाकी सगळे असेल कोणी पण 1000 रुपये फीज त्या केसमध्ये असेल. 1000 रुपये फीज त्या केसमध्ये असेल. सर कॅन्डिडेट कॅन अप्लाय ओनली ऑनलाईन. तुम्ही फक्त ऑनलाईन मोड मध्येच अप्लाय करू शकता. ते पण 12 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत. 12 फेब्रुवारी पासून 26 फेब्रुवारी पर्यंत आपण याला अप्लाय करू शकतो. हा वाला एक महत्वाचा मुद्दा, हा वाला एक महत्वाचा मुद्दा. मी कधीपासून कधीपर्यंत अप्लाय करू शकतो आणि सोबत सोबत त्याची फीज काय असेल, त्याची फीज काय असेल. सर मुद्दा पुढचा, मुद्दा पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. सर सिलेबस काय, सिंगल एक्झाम आहे, सिंगल एक्झाम आहे तर मग सिलेबस काय. नीट सिलेबस लक्षात घ्या. लॉजिकल रिझनिंग प्लस डेटा इंटरप्रिटेशन, ज्याला आपण डीआय म्हणतो, हे 60 मार्कला आहे. 60 क्वेश्चन 60 मार्कला. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा येतो, डीआय हा 20 मार्कला असतो. म्हणजे तुमचं लॉजिकल रिझनिंग हे 40 मार्कला असेल, डीआय 20 मार्कला असेल, 20 मार्कला असेल. त्यानंतर इंग्लिश 40 मार्कला असेल. क्वांट तुमचं 40 मार्कला असेल. म्हणजे तसा विचार करतो क्वांटचं वेटेज 60 मार्कच होतं. हे 40 प्लस डीआय वाला 20, हे 40 प्लस डीआय वाला 20. आणि जनरल इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस, जनरल अवेअरनेसच 60 मार्कला असेल. याच्यामध्ये कंसात महत्वाचं कॉम्प्युटर हा सब्जेक्ट नसेल. मी पुन्हा पुन्हा सांगतो, जनरल अवेअरनेसच 60 मार्कला असेल. 60चे 60 क्वेश्चन जनरल अवेअरनेसवरच असतील. सर मागची एक्झाम झाली त्याला कॉम्प्युटर होतं. आतापर्यंत 3 आयडीबीआयच्या ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम झाल्या. जी पहिली झाली तिचा पीजीडीबीएफ कोर्स होता, तिचा 60 पैकी 60 मार्कला जीए होतं. जी दुसरी रिसेंटली झाली तिला पीजीडीबीएफचा कोर्स नव्हता, तिला 60 मार्काला जीए मध्ये 40 जीए 20 कॉम्प्युटर होतं. जी तिसरी आता होती हिला पण पीजीडीबीएफचा कोर्स आहे. इथं मी पुन्हा पुन्हा म्हणेन 60च्या 60 मार्काला फक्त जनरल अवेअरनेस आहे. इथं कॉम्प्युटर नाही, म्हणून कॉम्प्युटर करण्याची गरज नाही, कॉम्प्युटरची तयारी करण्याची गरज नाही. तुमचा सिलेबस या पद्धतीने असेल, 60 मार्काला जीए, 60 मार्काला क्वांट म्हणजे हे 40 प्लस डीआय वाला पार्ट, 40 मार्कला इंग्लिश आणि 40 मार्कला लॉजिकल रिझनिंग, असं पूर्ण 200 मार्कची एक्झाम असेल. कंबाईन टाइम असेल 2 तासाचा, कंबाईन टाइम असेल 2 मार्काचा. तर त्या हिशोबाने आपल्याला फोकस करावं लागेल याच्यावर. सर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, रॉंग आन्सरला आपल्या एबीपीएसची सेम पेनल्टी 1/4, म्हणजे एक क्वेश्चन चुकला तर 0.25 मार्क कमी होतील, एक बरोबर आला तर 1 मार्क पडेल. सर महत्वाचा मुद्दा झाला, ही झाली माझी एक्झाम, ही झाली माझी एक सिंगल एक्झाम. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू. अ पर्सनल इंटरव्ह्यू शॅल बी ऑफ 100 मार्क्स. पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा 100 मार्क्स असेल. अँड कॅन्डिडेट नीड टू स्कोर मिनिमम क्वालिफाईंग मार्क इन द इंटरव्ह्यू विच शॅल नॉट बी लेस दॅन 50%. म्हणजे 100 मार्कचा इंटरव्ह्यू असेल त्याला मिनिमम तुम्हाला 50 मार्क पाडायचे त्या इंटरव्ह्यूला तुम्हाला पास होण्यासाठी. एससी एसटी ओबीसी साठी 45 मार्क पाडण्याची गरज आहे, म्हणजे 45%. The combined final score candidate shall be arrived on the basis of the score obtained in candidate online test and interview.
तुमचं जे फायनल सिलेक्शन आहे हे ऑनलाईन टेस्ट म्हणजे ती तुमची 200 मार्कचा पेपर झाला तो आणि इंटरव्ह्यू या दोघांचे मार्क कंबाईन करून येतील. पण त्या ऑनलाईन टेस्टला 75% वेटेज असेल आणि इंटरव्ह्यूला फक्त 25% वेटेज असेल. म्हणजे या 100ला 25 मध्ये कन्वर्ट करतील, त्या 200ला 75 मध्ये कन्वर्ट करतील आणि मग तुमचा फायनल रिझल्ट लागेल. बाकीच्या आयबीपीएस एक्झाम मध्ये 80-20 वाला पॅटर्न असतो, इथं आयडीबीआयच्या केसमध्ये 75-25 वाला पॅटर्न आहे. 75-25 वाला पॅटर्न आहे. म्हणून इंटरव्ह्यू पण 100 मार्काचा माझ्यासाठी तेवढाच महत्वाचा, कारण अराउंड 25% वेटेज फायनल सिलेक्शन मध्ये इंटरव्ह्यूचं पण आहे. इंटरव्ह्यूचं पण आहे. ह्या हिशोबाने मी थोडंसं पुढे जातो. सर त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा जिथं आम्हाला खूप जास्त कन्फ्युजन असतं, सर हे करावं का? कारण याला प्रोग्रामची फीज आहे. याच्यावर मी थोडंसं डिटेलमध्ये बोलेल. कारण सगळ्यात बाकीच्या गोष्टी तुम्हाला ऍटलिस्ट माहिती आहे, हा वाला मुद्दा तुम्हाला माहित नाही. सर प्रोग्राम फी बद्दल काय, हे करावं का? मी म्हणल करावं, परवडतंय, पगार खूप चांगला आहे आणि ही प्रोग्रामची जी फीज आहे ही तुम्हाला माग भेटणार आहे. सर कशी ते पण मी सांगतो. बघा, प्रोग्राम फी फॉर धिस कोर्स विल बी ₹3 लाख, ₹3 लाख ओनली प्लस जीएसटी. म्हणजे सरळ 3 लाख प्लस जीएसटी म्हणजे 3,54,000 रुपये तुम्हाला भरावे लागतात. हे तुम्ही इन्स्टॉलमेंट मध्ये पण भरू शकतात किंवा याच्यावर तुम्ही लोन पण घेऊ शकता. आयडीबीआय कडूनच तुमच्या पगारामधून ते कट होत जातील. मी सगळं डिटेल सांगतो. सर पुढं, as applicable to the paid by the student in the installment as per the fixed schedule during the 1 year. 1 year मध्ये तुम्ही ते इन्स्टॉलमेंट मध्ये पण पेमेंट करू शकता. 1 year प्रोग्राम इन्क्लुझिव्ह ऑफ द, याच्याच मध्ये ह्या फी मध्ये तुम्हाला ते कोर्सची फी पण याच्यातच, तुमची लॉजिंग पण, तुमचा राहण्याचा खर्च, तुमचा सोबत अदर फीज, तुमचं लॉजिंग असेल, बोर्डिंग असेल, तुमचं राहणं असेल, खाणं असेल, बाकी तुम्हाला शिकवण्यात जो खर्च असेल तो सगळा हाचे 3 लाख प्लस तो 54,000 जीएसटी, 3,54,000 रुपये. सर एवढे मोठे पैसे द्यायचे का? नाहीये, माझी परिस्थिती नाहीये. मग मी काय करू? तू लोन घेऊ शकतो, तुला 1 रुपया पण घेऊन जाण्याची गरज नाही. आफ्टर सिलेक्शन तू डायरेक्ट जाऊ शकतो, तुझ्या नावावर लोन होईल आणि तुझ्या मंथली पेमेंट म्हणून ते कट होईल. सर कसं? बघा, द करंट बँक गाईडलाईन amendment from time to time the course fee shall be reimbursed as the deferred payment of the 5 annual installment. तुमची पूर्ण जी कोर्स फी आहे ती रिएम्बर्स होणार आहे कधी? 5 वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंट मध्ये स्टार्टिंग आफ्टर द कंप्लीशन ऑफ 3 years ऑफ द सर्व्हिस. जसं तुम्ही आयडीबीआय मध्ये 3 वर्षापेक्षा जास्त काम केलं किंवा तुमचे 3 वर्ष पूर्ण झाले तर 5 वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला तुमचे 3 लाख रुपये मागे भेटतील. तुम्हाला तुमचे 3 लाख रुपये त्या केसमध्ये मागे भेटतील. हा वाला एक महत्वाचा मुद्दा. अँड अपॉन द कन्फर्मेशन इन द बँक सर्व्हिस एज वेल एज सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स इन द रेटिंग वगैरे फायनान्स लोन. सर मी लोन करू शकतो का? सिलेक्टेड कॅन्डिडेट कॅन बी फायनान्स द कोर्स फीज बाय अवेलेबल इन एज्युकेशन लोन. तुम्ही एज्युकेशन लोन करू शकता इफ दे सो डिझायर विच विल बी ग्रँटेड बाय द आयडीबीआय बँक एज द पर एक्झिस्टिंग एज्युकेशन लोन. आयडीबीआय बँक मधूनच लोन करू शकता. सध्याचं एज्युकेशन लोन काय ज्या पद्धती असेल त्या पद्धती तुम्ही आयडीबीआय मधून हे एज्युकेशन लोन करू शकता. तुम्हाला घरूनच पैसे भरले पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये. सर आफ्टर सिलेक्शन कसा मुद्दा असेल? नीट महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुमची पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची, जिच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग पिरियड मध्ये एक 8 महिन्यांची ट्रेनिंग असेल. त्यातल्या पहिल्या 6 महिन्यामध्ये ट्रेनिंग पिरियड मध्ये 5,000 रुपये स्टायपेंड दिला जाईल. त्याच्यानंतर जर विचार केला आपण तर इंटर्नशिप पिरियड असेल त्याच्यामध्ये 15,000 रुपये स्टायपेंड दिलं जाईल. हे 6 महिने प्लस हे 2 महिने. त्याच्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंग असेल 4 महिने. तर या हिशोबाने तुमची ट्रेनिंग असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून बँकमध्ये कार्यरत असाल. तुमची सॅलरी ही 6,14,000 पासून 6,50,000 रुपयापर्यंत असेल. क्लास 1 सिटी मध्ये ते व्हॅरी होतील त्या गोष्टी, पण 6 लाखापेक्षा जास्त सॅलरी त्या केसमध्ये असेल. 6 लाखापेक्षा जास्त सॅलरी त्या केसमध्ये असेल ज्युनियर असिस्टंट मॅनेजर म्हणून. सर मला एज्युकेशन लोन द्यावं लागेल का? मला पैसे द्यावे लागेल का? हे सगळं करण्यापेक्षा मी एक्झाम देतो, मी पास होतो. मी पास झाल्यानंतर ठरवतो. जर तुम्ही मला विचारता मी म्हणत सगळ्या गोष्टी चांगल्या आहे. तुमची घरची परिस्थिती नाही, सर मी 3 लाख रुपये नाही भरू शकत, प्रॉब्लेम नाही, तू तुझे लोन घे. अराउंड तुला 6 लाख रुपये पेमेंट चालू होणार आहे. महिन्याला 20-25,000 रुपये, 20,000 रुपये कट होऊन जाऊ दे, काही फरक पडत नाही. तुम्ही एक असा विचार करा ती तुमची एफडीचे, कारण 3 वर्षानंतर ते 3 लाख रुपये पुन्हा मागे भेटणार आहे. तुम्ही असं करा, तुम्ही सेव्हिंग करता ते प्रत्येक महिन्याला, नंतर ते पैसे तुम्हाला मागे भेटणार आहेत. तर ह्या हिशोबाने हा महत्वाचा मुद्दा आहे.
महत्वाचा मुद्दा आहे याच्याबद्दलच्या डिटेल गोष्टी. सर त्याच्यानंतर सारथीची नवीन बॅच, मी स्पेशल जीए बॅच बद्दल पण सांगतो, सारथीच्या नवीन बॅच बद्दल पण सांगतो, कारण या केसमध्ये 60 मार्कला जीए. सारथीची कंबाईन नवीन बॅच, पूर्ण नवीन बॅच आपली 21 फेब्रुवारीला चालू होते. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस, ऍग्रिकल्चर, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू ऑनलाईन ऑफलाईन मोड मध्ये ही वाली बॅच चालू होईल 21 फेब्रुवारी पासून. सर मी जुना विद्यार्थी आहे, मला फक्त जीए ची तयारी करायची, जी 60 मार्कला जीए. मी जुना विद्यार्थी, मी ऑलरेडी क्वांट, रिझनिंग, इंग्लिश केलेलं आहे किंवा बऱ्यापैकी मला ते येतंय. तर या केसमध्ये स्पेशल जनरल अवेअरनेसची बॅच आहे 3,500 रुपयाला. एक वर्षभरासाठी, फक्त आयडीबीआय साठी म्हणून नाही, पूर्ण 1 वर्षासाठी ही वाली बॅच असेल. या बॅच मध्ये सर काय काय असेल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सगळे लेक्चर्स अवेलेबल असतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, पूर्ण स्टॅटिक जीके याच्यामध्ये कव्हर करून घेतलं जाईल. स्टॅटिक बँकिंग अवेअरनेस याच्यामध्ये कव्हर करून घेतलं जाईल, जे सध्या चालू आहे. आजचं 3रं लेक्चर होतं, मागचे लेक्चर रेकॉर्ड, हे तिन्ही लेक्चर आतापर्यंत रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. उद्यापासूनचे लाईव्ह तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. आरबीआयचे सर्क्युलेशन असतील किंवा न्यूजपेपर रिपोर्ट असेल कव्हर होईल. गव्हर्नमेंटचे स्कीम ऑलरेडी या बॅच मध्ये झाल्या, सगळ्या रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे, पाहू शकता. 50+ गव्हर्नमेंट स्कीम 12 लेक्चर मध्ये. करंट अफेअर्स हे तुम्हाला अराउंड या बॅच मध्ये ऑक्टोबर 2023 पासून तर डिसेंबर 2024, इव्हन मी म्हणाल फेब्रुवारी 2025 पासून पर्यंत प्रत्येक महिन्याचे 12 वेगवेगळे लेक्चर. इन्शुरन्स अवेअरनेस असेल, इन्शुरन्स एक्झाम साठी मंथली मॅगझिन भेटेल. बिफोर एक्झाम फास्ट ट्रॅक रिव्हिजन सिरीज असते. फ्री बुक याच्यामध्ये भेटतं, व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची आहे. ह्या सगळ्या एक्झामला ते टार्गेट करतं. फीस 3,500 रुपये. ओल्ड सारथेर असेल, अच्युअर्स बॅच 1 to अच्युअर्स बॅच 10, विक्टर 1 to विक्टर 10 किंवा आपल्या जुन्या स्पेशल बॅचेसचा, तर अशा विद्यार्थ्यांसाठी 3,000 रुपये फी आहे. सर नव्याने मी जॉईन करतोय, तुला 3,500 रुपये फी आहे. बुक कुरिअरने तुला घरी येईल. तर ही स्पेशल जीए ची बॅच पण त्या केसमध्ये तुम्ही परचेस करू शकता जर तुम्हाला जीए ची तयारी करायची असेल तर. ह्या सगळ्या गोष्टी बजेट ऑलरेडी युट्यूबला अवेलेबल आहे, बजेट ऑलरेडी युट्यूबला अवेलेबल आहे. सारथी एज्युकेशन नावाचं हे ऍप आहे. ह्या ऍपवर गेल्यानंतर तुम्ही आपली पूर्ण कंबाईन बॅच असेल किंवा जी स्पेशल बॅच असेल, ऍपवर जाऊन कोर्सेस मध्ये जाऊन इकडे वाली ती बॅच परचेस करू शकता. ह्या ऍपवर जाऊन कोर्सेस मध्ये जाऊन सोबत सगळ्या विषयांचं फक्त मला मेन्स करायचं आहे तर सारथीची टॉपर्स 1.0 नावाची बॅच चालू आहे. मेन्स साठीची बॅच आहे टॉपर्स 1.0, ही वाली बॅच पण तुम्ही परचेस करू शकता. तर चालेल, पूर्ण तयारी करूया, पूर्ण ताकद लावूया ह्या वाल्या एक्झाम साठी. चलो, खूप खूप धन्यवाद.